नवराष्ट्र व नवभारत वृत्तसमूहाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील नवराष्ट्र आयकॉन्स पुरस्काराचं वितरण समारंभ आयोजित केलेला. पहिलाच नवराष्ट्राचा हा आयकॉनचा कार्यक्रम आहे. सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो की नवभारतचा हा पुरस्कार आपल्या सर्वांना मिळतोय आणि आपल्या हातून आजपर्यंत चांगलं कार्य घडलेलंच आहे, त्यामुळे हा पुरस्कार आपल्याला भेटतोय. इथून पुढेही अजून चांगल्या पद्धतीचं आणि मोठ्या प्रमाणावरती काम आपल्या हातून व्हावं, ह्या पुरस्काराच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपण काम करत राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छाही देतो. आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो, ऐकतो. बऱ्याचदा असं होतंय की आताची जी जनरेशन आलेली तरुण पिढी आहे ती सोशल मीडिया युनिव्हर्सिटीमध्ये जास्त गुंतलेली आहे. आमची जी पिढी होती आणि त्याच्यापेक्षा ज्येष्ठ पिढी जी आहे ती शक्यतो फर्स्ट प्रेफरन्स पेपरला देते, पेपरचं वाचन करायचं. आज सुद्धा अनेक लोकांची एवढं मॉडर्नायझेशन होऊन सुद्धा पेपर वाचल्याशिवाय, एक पान वाचल्याशिवाय तर करमत नाही अशी सुद्धा पिढी अजून आहे. जरी व्हॉट्सअपचा जमाना आला असेल, फेसबुकचा आला असेल, इन्स्टा, अजून काय माध्यम असतील, तरी पण पेपरचा एक वर्ग अजून सुद्धा समाजामध्ये टिकून आहे. आणि पेपर माध्यमांनी अजून सुद्धा आपली विश्वासार्हता भक्कमपणाने समाजामध्ये टिकून ठेवलेली आहे. तर आज नवीन एक शब्द ऐकायला मिळतो आपल्याला सगळ्यांना की मोदी मीडिया. तसं कुठल्या वृत्तसंस्थेच्या बाबतीत आजपर्यंत ऐकायला मिळालं नाही. जरी कोणी कुठल्या पेपरचा मालक कुठल्याही विषयाशी संबंधित असतील तरीही बऱ्याच जणांनी आपली वृत्तपत्र हे कोणाला चिटकून न देता सामाजिक भावना ठेवून बातम्या द्यायचं काम केलेलं आहे. आणि त्यात नवराष्ट्र देशभर ही ओळख एक वेगळ्या पद्धतीनं नवभारतने आणि नवराष्ट्राने ठेवलेली आहे. एक स्वातंत्र्य ठेवलेलं आहे आणि न्यूट्रल बातम्या द्यायच्या. ते कुठले पक्ष सत्तेत आहे त्यांची बाजू न मांडता समाजाला काय अभिप्रेत आहे आणि समाजाला खऱ्या बातम्या पाहिजेत हे द्यायचं काम आपल्या वृत्त संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याबद्दल असं सातत्य आपण टिकवून ठेवावं, कारण खऱ्या अर्थाने खऱ्या बातम्या देणाऱ्या वृत्तसंस्थांची खूप गरज आहे. आता सिनियर पिढी वाचती पेपर, ज्युनियर्सनी पण वाचली पाहिजे येणाऱ्या पिढी, परंतु त्यांना वेळ नाही सोशल मीडियातून बाहेर यायला. ती आवड सुद्धा निर्माण करायला लागणार आहे आपल्याला. आणि त्यांना सोशल मीडियाची आवड आहे. 1 मिनिट 2 मिनिट तसे न्यूज सुद्धा आता आपल्याला तयार करायला लागते. 1 मिनिटात त्यांच्यापाशी रीच पोचवता येईल. ते नवभारतच्या माध्यमातून आपण सुरू केलं असणारच आहे. ते अधिक व्यापक प्रमाणात करावं, जेणेकरून इन्स्टामधनं जर तुम्ही 1 मिनिटात काही त्यांच्यापाशी पोचवलं, निदान त्यातून त्याला आवड निर्माण व्हावी की अरे बाबा आज आपण ही क्लिप पाहिली, ही जी सखोल बातमी आपण पेपर उघडून वाचला पाहिजे किंवा नेटवर जाऊन चेक केलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपण करावं अशी विनंती करतो. आणि असंच सोलापूर जिल्ह्यातील अनेक होतकरू माणसं आहेत, समाजसेवा करणारी माणसं आहेत, ही खरोखरच जरा वेगळं काम ते करतायत आणि समाजाला काही ना काही देण्याचं काम करतायत. तर त्यांना पुढं आणून आपण गौरव करताय. असंच दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बंधू असतील, भगिनी असतील, यांचा गौरव करत राहावा अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. मला बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. मी शक्यतो कुठल्या वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमाला गेलो नाही आजपर्यंत. सगळ्यांबरोबर संबंध आहेत व्यवस्थित, कुठल्या वर्धापन दिनाला गेलो नाही. आज वर्धापन दिन नव्हता तुमचा, एक आयकॉन अवॉर्ड्स देणार आहे. मी म्हणलं त्यानिमित्त ज्यांना त्यांना अवॉर्ड्स मिळतील त्यांच्यावर थोडं हितगुज करता येईल, त्यांच्यावरून काही 4 गोष्टी शिकायला मिळतील म्हणून आवर्जून मी कार्यक्रमाचा स्वीकार केला. आणि बोध सुर्वेने आणि लावणने तर काही पिच्छा सोडला नाही इथपर्यंत दिवसापर्यंत. मी गाडीत बसत नाही तोपर्यंत दोघांची कंटिन्यू फोन चालू होती.
त्यांनी आग्रहाने मला बोलवलं, त्या दोघांचेही आभार मानतो, आपल्या सर्व टीमचेही आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो की आपल्या या जिल्ह्यामध्ये आपला पेपर्स किस्तावर व्हावा. आता दुसऱ्यांचा खप कमी व्हावा असं म्हणणार नाही, तर नवीन वाचक निर्माण व्हावेत आपल्या या माध्यमातून, किंवा कोविडपासून वृत्तपत्रापासून प्रचंड प्रमाणावर वाचक वर्ग बाजूला गेला, तो वाचक वर्ग आपल्यालाही मिळावा आणि इतर पेपर्सनाही मिळावा अशा शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय